आपण नाशिक जिल्ह्याचं तलाठी भरती संदर्भातलं 7 ऑक्टोबर 2024 रोजी आलेलं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले। महसूल विभागातील अनुसूचित क्षेत्रातील गट क संवर्गातील तलाठी पदभरती 2023 उमेदवार यांची कागदपत्र छाननी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे। तर त्याच्या संदर्भातला हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। राज्यस्तरीय नोडल अधिकारी तथा अप्पर जमावबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या नियंत्रणाखाली TCS या कंपनीमार्फत ऑनलाईन पद्धतीने तलाठी पदाकरता 17/8/2023 ते 14/9/2023 या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली आहे। नाशिक जिल्हाधिकारी स्थापनेवर तलाठी पदभरती 2023 परीक्षेतील विद्यार्थ्यांची जिल्हानिहाय गुणवत्ता यादी सामान्यीकृत नॉर्मलायझेशन स्कोअर 11/3/2024 रोजी महाप्रभारी राज्य परीक्षा समन्वय तथा अप्पर जमावबंदी आयुक्त यांनी अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संकेतस्थळ देण्यात आलेले आहे, त्याच्यावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। TCS कंपनी यांच्याकडून अनुसूचित क्षेत्रातील उमेदवारांना प्राप्त गुणांच्या माहितीकरता आधारे उमेदवाराचे समांतर आरक्षण विचारात घेऊन अनुसूचित क्षेत्राकरता मासिक मानधन तत्वावर निवड करण्याच्या उमेदवाराकरता निवड यादी व प्रतीक्षा यादी नाशिक जिल्ह्याच्या naashik.nic.in या संकेतस्थळावर 7/10/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यानुसार सदरपैकी निवड यादीतील उमेदवारांचे 8/10/2024 रोजी सकाळी 11 वाजता नियोजन हॉल जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे मूळ कागदपत्राची पडताळणी होणार आहे। सदर उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह उपस्थित राहायचं आहे। सदर उमेदवाराची कागदपत्र छाननी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यापूर्वी खालील बाबी अधोरेखित करण्यात येणार आहे। तर त्याच्या संदर्भातलं जे तुमच्याकडे इलेक्ट्रिक कुठलेही गॅजेट तुम्हाला तिथं सोबत घेऊन जाता येणार आहेत। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातल्या डिटेल याच्यामध्ये देण्यात आले आहेत। चुकीचे डॉक्युमेंट असल्यास तुमची ती भरती प्रक्रिया जी आहे तर ती अपात्र तुम्हाला ठरवलं जाईल ते आणि तिथंच तुमची भरती प्रक्रिया रद्द होईल। त्यानंतर पुढचे जे वेटिंगमधले विद्यार्थी असतील तर त्यांना घेतलं जाईल। त्यानंतर जर तुमचे प्रमाणपत्र जे आहे तर त्याच्या संदर्भातले पण डिटेल याच्यामध्ये देण्यात आले आहेत। नाशिक जिल्हा पेसा क्षेत्राचा जो आलेला अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातलं हे संपूर्ण डिटेल आहे। 8/10/2024 रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सोबत साठी जाताना तुम्हाला जे डॉक्युमेंट घेऊन जायचे त्याची यादी त्याच्यासोबत तुम्हाला हा जो फॉर्म आहे तर तो भरून द्यायचा आहे। तर त्याच्यासाठी मी हा जो PDF आहे तर ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेले, तिथून तुम्ही हे PDF जे आहे ते चेकआउट करून घ्या। नाशिक पेसा क्षेत्राचा जो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातला आलेलं हे संपूर्ण अपडेट आहे। तर तुमच्या सर्व मित्रमंडळी पण व्हिडिओची लिंकला नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व फॅमिली मंडळीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा तलाठी भरतीचा फॉर्म भरला होता ते कमेंटमध्ये सांगू शकता आणि तुमच्या काही शंका आणि काही प्रश्न असतील तर तेही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता। त्याचं निरसन करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल। धन्यवाद।